आणि आता बातमी आहे मुंबई हायकोर्टाच्या एका अनोख्या आदेशासंदर्भातली। मानहानीच्या दाव्यावर थेट 2046 मध्ये सुनावणी ठेवण्यात आलेली आहे। एका 90 वर्षाच्या लेखिकेनं सोसायटीमधील समवयस्क सदस्यांच्या विरोधात दाखल केलेल्या मानहानीचा दावा मागे घेण्यास नकार दिला। याला मुंबई उच्च न्यायालयाने हा अहंकाराचा प्रश्न असल्याचं म्हणत दाव्यावरील सुनावणी तब्बल 20 वर्षांनंतर म्हणजेच 2046 मध्ये ठेवण्याचे आदेश दिले। त्यावर तत्काळ सुनावणी घेऊ नये अशी ताकीद देखील कोर्टाने दिली आहे। अशा प्रकारची घटना दुर्मिळ असल्याची चर्चा सध्या रंगलेली आहे। यवतमाळमधील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला। 9 तालुक्यांमधील 10 ग्रामपंचायतींचे निकाल आता जाहीर झाले। विजय उमेदवारांनी जल्लोष करत आपला विजय साजरा केलेला आहे। नवापूरच्या खांडबारा सरपंचपदी दीपाली गावितांची निवड झाली। दीपाली गावितांचा 1100 मतांनी दणदणीत विजय झाला। आजी माजी आमदार पॅनलला धक्का बसलेला आहे। तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत। सोलापूर शहरामध्ये ठाकरेंच्या सेनेतील वाद अक्षरशः टोकाला पोहोचलाय। अंधारेंच्या कार्यपद्धतीवर माजी जिल्हा प्रमुखांनी टीका केली। नवीन शहर कार्यकारिणीवर अजय दासरी यांनी आक्षेप घेतला, तर नव्या कार्यकारिणीमध्ये पैसा आणि गाडी बघून सदस्यांना घेतल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। बुलढाण्यामध्ये युवक काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं। आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं। संगम चौकामध्ये आंदोलनाच्या दरम्यान राडा झाला। शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आलेले होते। बीडमधील दिवंगत सरपंच बापू आंधळे यांच्या पत्नी विजय झाल्या। मरळवाडीच्या दीपाली आंधळे यांचा 435 मतांनी विजय झाला। विरोधक पद्मिनीबाई आंधळेंचा त्यांनी पराभव केला। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, बीडमधील दिवंगत सरपंच बापू आंधळे यांच्या पत्नी विजय झाल्या। मरळवाडीच्या दीपाली आंधळे यांचा 435 मतांनी विजय झाला, तर विरोधक पद्मिनीबाई आंधळेंचा त्यांनी पराभव केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।